नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, महाशिवरात्री म्हणजे नक्की काय? ही रात्र एवढी शक्तिशाली का मानली जाते? महादेव आणि माता पार्वतीच्या लग्नामागचं खरं महत्त्व काय आहे? समुद्र मंथनात महादेवांनी हलाहल विष का प्राशन केलं? शिवलिंगाच्या रूपात ते कसे प्रकट झाले? उपवास आणि जागरणाचं खरं आध्यात्मिक रहस्य काय आहे? आणि शेवटी या महाशिवरात्रीला तुम्ही अशी कोणती एक गोष्ट करू शकता जी तुमचं आयुष्य बदलू शकते? चला तर मग सुरुवात करूया. जर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये आत्ताच हर हर महादेव नक्की लिहा. बघा मित्रांनो, दर महिन्यात एक शिवरात्री येतेच, जिला आपण मासिक शिवरात्री म्हणतो. पण वर्षातून एकदा येते ती महाशिवरात्री. सोप्या भाषेत सांगायचं तर ही रात्र म्हणजे अंधार संपतो आणि उजेड होतो. म्हणतात की या रात्री पूर्ण सृष्टीमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. सायन्स असं सांगतं की ह्या दिवशी पृथ्वीची स्थिती अशी असते की आपल्या शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला सरकते. म्हणूनच या रात्री झोपण्यापेक्षा जागं राहून ध्यान करायला जास्त महत्त्व आहे. आता तुम्ही म्हणाल, या दिवशी नक्की काय झालं होतं? तर ह्या मागे 2-3 खूप छान गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, असं मानलं जातं की ह्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचं लग्न झालं होतं. म्हणजे हा दिवस शिवशक्तीचा मिलनाची मोठी रात्र आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा देवांनी आणि राक्षसांनी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून हलाहल नावाचं भयंकर विष निघालं. सगळी सृष्टी धोक्यात होती. जेव्हा जगाला वाचवण्यासाठी महादेवानं ते विष स्वतः प्राशन केलं, त्यांचा कंठ निळा पडला. म्हणून आपण त्यांना नीलकंठ म्हणतो. त्या विषाचा त्रास कमी व्हावा म्हणून सगळ्यांनी त्या रात्री देवाची सेवा केली, त्यांना जागं ठेवलं. तीच ही महाशिवरात्री. तिसरी गोष्ट, या दिवशी महादेव पहिल्यांदा एका मोठ्या शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. आपण उपवास करतो, साबुदाणा खिचडी खातो, पण ह्या उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं. फक्त जेवण सोडणं म्हणजे उपवास नाही, तर त्या दिवशी वाईट विचार सोडणं, कोणाबद्दल वाईट न बोलणं म्हणजे खरा उपवास. आणि जागरण म्हणजे काय? नुसतं मोबाईल बघत रात्र काढणं म्हणजे जागरण नाही, तर मनातून जागृत होणं. या रात्री तुम्ही 10-15 मिनिटे शांत बसून ओम नमः शिवायचा जप केलात तरी तुम्हाला खूप शांत वाटेल. ही रात्र स्वतःला बदलण्याची रात्र आहे. तर मित्रांनो, या महाशिवरात्रीला फक्त देवाला पाणी वाहू नका, तर आपल्यातले राग, द्वेष आणि आळस हे वाईट गुणही देवाला अर्पण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? सोप्या भाषेत समजली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण चांगलं ज्ञान वाटल्याने वाढत असतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंद राहा. हर हर महादेव. धन्यवाद.